नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनांचे लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे, आनंदाची आहे आणि खुशखबर आहे. कारण आता डीबीटी मार्फत आपल्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर नेमके कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा झालेले आहे आणि आपल्या जिल्ह्याचा नंबर कधी लागणार आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपल्या जिल्ह्यात हे पैसे नेमके कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 19 डिसेंबर आणि 3 जानेवारीचा GR काढून संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर डिसेंबर पासूनचे सगळे हप्ते हे डीबीटी मार्फतच जमा केले जातील, अशा प्रकारची माहिती सगळ्या लाभार्थ्यांना दिलेली होती. आणि त्यानुसार लाभार्थ्यांचे जे काही डीबीटी अकाउंट्स आहेत तर ते अपडेट करणं सुरू झालेले आहे आणि प्रत्येक तालुका स्तरावर यासाठी केंद्र पण स्थापन करण्यात आलेले आहे आणि याद्वारे लाभार्थ्यांची आधार व्हॅलिडिटी करणे सुरू आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक सारे प्रॉब्लेम पण क्रिएट झालेले आहे. या योजनेचे बरेचसे लाभार्थी वृद्ध असल्यामुळे त्यांचं जे काही बायोमेट्रिक स्कॅनिंग आहे तर ते होताना दिसत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांसमोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे की त्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत पैसे जमा होतील किंवा नाही. तर ही एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे. आणि याच्या अगोदर जे काही उर्वरित पैसे आहेत तर ते पैसे महाराष्ट्र सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आणि अनेक जिल्ह्यामध्ये पैसे जमा पण झालेले आहे आणि होऊ शकते उर्वरित जे काही जिल्हे असेल की ज्या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर त्यांच्याही खात्यावर आता इथून पुढे पैसे जमा होणार आहे. परंतु मित्रांनो, नेमकं कॉमेंट्स करून एकदा कळवा की कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून उर्वरित पैसे जमा झालेले नाही. कारण आता इथून पुढे जे काही पैसे जमा होणार आहे आपल्या खात्यावर तर ते डीबीटी मार्फतच जमा होणार आहे. जर आपलं डीबीटी केलेलं नसेल तर आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही. तर मित्रांनो, असेच एक आपले सबस्क्रायबर आहे तर त्यांनी कॉमेंट्स करून टाकलेलं आहे की माझ्या खात्यावर डीबीटी मार्फत या योजनेचे ₹1500 जमा झालेले आहे. तर आता आपण ती पण बातमी बघणार आहोत आणि त्यांनी कॉमेंट्स काय केलेली आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पूर्वी मित्रांनो, जर आपल्या खात्यावर डीबीटी मार्फत हे पैसे जमा झालेले नसेल तर आपल्या जिल्ह्याचा नंबर कधी लागणार आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या समोर बघणार आहोत. तर अगोदर बघूया मित्रांनो, जे सबस्क्रायबर आहे आपले तर त्यांनी कॉमेंट्स करून जे काही कॉमेंट्स टाकलेली आहे तर ती कॉमेंट्स आपण बघूया एकदा. तर बघा मित्रांनो, अगदी लेटेस्ट अशी कॉमेंट्स आलेली आहे 3 तासापूर्वीची आणि या ठिकाणी आपले सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी या ठिकाणी कॉमेंट्स मध्ये टाकलेलं आहे बघा, आताच डीबीटीने 1500 आले, धन्यवाद सर. त्यांच्या खात्यावर 3 तासापूर्वी ₹1500 अर्थात हे जे काही पैसे जमा झालेले आहे तर हे डिसेंबरचा हप्ता आहे. कारण गव्हर्नमेंटने सांगितलेलं होतं की डिसेंबर पासून या योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते डीबीटी मार्फतच आपल्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे आजपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि आता हे जे सबस्क्रायबर आहे तर हे नेमके कुठले आहे तर हे आपण सांगतो. तर हे अहमदनगर जिल्ह्याचे आहे. तर मित्रांनो, जर आपण अहमदनगर जिल्ह्याचे असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे. आणि आता आपल्या खात्यावर डिसेंबर 2024 चे जे काही पैसे आहे ₹1500 तर ते डीबीटी मार्फत जमा झालेले आहे. तर मित्रांनो, बऱ्याच लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये हे पैसे डीबीटी मार्फत कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, आपण सांगू इच्छितो की ज्या ज्या जिल्ह्यामधील डीबीटीचे काम पूर्ण झालेले आहे तर अशा जिल्ह्यामधील लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो, या संदर्भात तालुका स्तरावर युद्ध पातळीने अनेक लाभार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट करण्याचे काम सुरू झालेले आहे. आधार व्हॅलिडेटचे काम पूर्ण होणार आहे तसे त्या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर लगेच पैसे जमा केले जाणार आहे. तर त्यामुळे होऊ शकते आपल्या जिल्ह्यामध्ये जर हे पैसे जमा झालेले नसेल तर आपल्या जिल्ह्यातील जे काही आधार व्हॅलिडिटेशनचे काम आहे तर ते पूर्ण झालेले नाही.
त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांचं जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक न झाल्यामुळे त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास उशीर लागत आहे. तर त्यामुळे मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण आधार व्हॅलिडेट केलं नसेल आणि आपला जो काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला केलेला नसेल तर तो लवकरात लवकर लिंक करून घ्या. तरच आपल्या खात्यावर आता डिसेंबर 2024 चा जो काही हप्ता आहे रुपये 1500 तर तो आपल्या खात्यावर जमा होणार आहे. तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर कृपया करून या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा आणि इतरही लाभार्थ्यांना कळू द्या की आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे, म्हणजे त्यांना सुद्धा एक दिलासा मिळू शकेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे डीबीटी संदर्भातील एक महत्वाची माहिती आलेली होती आणि आता अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे. तर अशा प्रकारे महत्वाचं अपडेट या योजनेसंदर्भातील होतं. तर मित्रांनो, जसं जसं अपडेट या संदर्भात येईल, ज्या ज्या जिल्ह्यात हे पैसे जमा होईल तर त्या त्या संदर्भातील माहिती आपल्या चॅनलवर तात्काळ आपणास दिली जाईल. त्यामुळे आता चिंता करू नका, काळजी करू नका. आपल्या खात्यावर डिसेंबर पासूनचे सगळे लाभ जे आहे पुढचे तर ते डीबीटी मार्फतच जमा होईल. तर मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.